मूर्ती घडवण्याचा प्रवास सुरू झाला. गणपती गणपती आणि लहान मूल म्हटलं तर पहिला देव समजणारा गणपतीच आहे. गेल्या वर्षी तुम्ही भांडूपचा युवराज ही सुंदर अधांतरी देखणी मूर्ती आव्हान घडवली. म्हणजे तो पूर्ण एका पायावर बॅलन्स होता. गणपती बाप्पा मोरया. ओमकार केळुसकर ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि मी ब्लॉग करत आहे मूर्तिकार भांडूपचे हार्दिक सावंत त्यांच्यासोबत बसलेले आपल्या चॅनलला जोडलेले आहेत. त्यांच्याशी आपण काही संवाद साधणार आहे, काही प्रश्न त्यांना विचारणार आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून. गणेशोत्सव आपल्या अवघ्याच काही दिवसावरती आणि त्यांच्याकडे काम युद्ध पातळीवर होतं तसं चालू आहे. तर आपण त्यांच्याशी बोलूया जास्त वेळ न घालता. पण ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला लागणार आहे. काय प्रश्न त्यांना विचारणार आहे ते ही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पण माहिती आहे भांडूपचा युवराजांनी घडवलाय. भांडूप मधला एक सुंदर मूर्ती, देखणी मूर्ती अधांतरी घडवली. त्यांच्याशीच आपण आज चर्चा करतोय. तर जास्त वेळ न घालता आपण त्यांच्याशी चर्चा करूया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, कसा तुमचा मूर्ती घडवण्याचा प्रवास सुरू झाला ते फक्त आपल्या सुरू म्हणजे लहानपणापासून आवड होती गणपती 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 आणि लहान मूल म्हटलं तर पहिला देव समजणारा गणपतीच आहे. तेव्हापासून ती आवड चालू आहे, ती आतापर्यंत तेवढीच आहे आणि अजून वाढत चाललेली आहे. चित्रकला हो सुंदर त्यातून एक तुमची आवड सुरू झाली आणि कला त्याकडे वळली आणि आज तुम्ही मूर्तिकार म्हणून युवा मूर्तिकार म्हणून रेडी आहे. म्हणजे तुमच्या मूर्ती घडवण्याचं हे कितवं वर्ष आहे? ते आपल्या मूर्तिकलेतलं हे 6वं वर्ष आणि फील्ड मधलं 10वं एक वर्ष. 10 वर्ष म्हणजे 10 वर्षाचा एकूण एक अनुभव आहे. गणेश सोबत आपलं कनेक्शन चांगलं आहे. म्हणजे तुम्ही आर्टिस्ट जे आर्ट्स मधून केलं नाही तिकडे भेटलं नाही म्हणून पर्सनल चालू केलं आणि आता मी या फील्डला त्यामुळे फाईन आर्ट तिकडे भेटलं नाही म्हणून मी आज आहे. भेटलं असतं तर मी अजून काय काम करत म्हणजे एक स्वतःचं काहीतरी झालं निर्माण झालं आणि कोकणातलेच आहेत मेन म्हणजे कलाकार कोकणात आता माहितीच आहे. गेल्या वर्षी तुम्ही भांडूपचा युवराज ही सुंदर अधांतरी देखणी मूर्ती घडवली. त्यासाठी तुमच्या पुढे काय आव्हान होती? आव्हान म्हणजे तो पूर्ण एका पायावर बॅलन्स होता आणि तो रॉड जो टाकला तो सरळ नसताना पण क्रॉस होता. तो माझ्या जागेपासून ती मंडप आणि मंडप पर्यंत विसर्जन जायपर्यंत मला ती भीती होती आपण एका मूर्ती करायला. ते असतं पण तेवढा सपोर्ट तुम्हाला मंडळाकडून होता. ते फ्रीडम आहे की तुला आवडेल ते कर, एक शब्द नाही की हे असंच का केलं, त्यामुळे ती मूर्ती सुंदर होती. सुंदर नाही. मी जेव्हा भांडुपला 2 वर्ष माझा इथे झालं तेव्हा पहिलीच मूर्ती मी ती बघली. अरे वा इथं सुंदर मूर्ती आहे, कशी उभी केली. तर मला पण प्रश्न होता, कासवावरची मूर्ती होती. नेक्स्ट टाइम तुला अजून अपॉर्च्युनिटी मिळाली त्यानंतर तू अजून तरी अधांतरी मूर्ती बॅलन्सिंग मूर्ती घडवली. त्यानंतर तुझ्याकडे अजूनही आलं असतं, त्यावर तर आपण चर्चा करणारच आहोत. या वर्षी तुझ्या कामकारा अधांतरी मूर्त्या किती आहेत आणि त्याच्यापुढे तुझे काय आव्हान आहेत? पुन्हा तोच बॅलन्सिंग मूर्त्या 3 आहेत. अरे त्यात एक सुपर बॅलन्स आहे. सुपर बॅलन्स आहे. मग तो बघायला मजा ना. त्यासाठी सगळ्यांनी आपल्या रेडी राहा. भांडूपच्या मूर्तिकाराची मूर्ती घडवतात ते बघायला. नक्की आव्हान तर खूप मोठं असणार. अधांतरी मूर्ती घडवण्यामागे मंडळाकडून कितका सपोर्ट येतो आणि आता ते ज्याकडे मंडळ वाढलेली आहेत त्यांच्याकडून सपोर्ट येतोय का? मेन युवराज जो बॅलन्सिंग बनवलाय त्यामुळे या सपोर्ट आणि हे सगळं कारखाना त्याच्यामुळेच भरलेला आहे. कारण की तो आपला मेन फोकस तिकडे आहे म्हणून ते आता हे मंडळ वाढलेले आहेत आणि तो विश्वास मंडळाकडून दिसतोय की आपल्याला गेल्या वर्षी हे डिस्प्ले दिले आहे म्हणून यावर्षी आपला पण मंडळ तसा रेडी तसा गणपती आला पाहिजे त्या उद्देशाने सगळे आलेले आहेत. तुला अजून तर हेच येत असेल अजून मूर्त्या अजून पण मूर्त्यांचे अजून कॉन्टॅक्ट येतात. तुम्ही बुकिंग यावर्षी 2026 बंद केली कारण की जागेचा अभाव आपल्याला एवढा नाही आणि काम पण आपल्याला चांगलं द्यायचं असं पण नाही गणपती फक्त करायचं काम द्यायचं. मार्केट मधून गणपती आणायचं दादा विचारलं पाहिजे हा गणपती आणला किंवा कोणी आणलाय कुठून आणलाय बस हे आपलं यावर्षी एम सुंदर आहे. तर आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. नेक्स्ट प्रश्न तुला असा आहे की आपल्याकडे मूर्तिकारांची अनेक प्रभाववळी आहेत म्हणजे बॅकग्राऊंड आहे. त्याच्यामध्ये दीनानाथ वेलिंग आहेत, हातू आहेत, राम सरंग, श्याम सरंग आहेत, गजानन तोंडवळकर आहेत, बागवे आहेत, राजन झाड आहेत, अशी मंडळी आहेत. तर ह्यांच्याकडून तुला कोणता आदर्श घ्यावा असं वाटेल? कुठला आदर्श घेशील आणि काय शिकण्यासारखं तुला वाटतं यांच्याकडे? प्रत्येक जी झालेले आर्टिस्ट आहेत किंवा होऊन गेलेले आर्टिस्ट आहेत ते प्रत्येकातून थोडं थोडं घेऊन आपण आता इकडे उभे आहेत. कारण की आपल्या जनरेशनला काय जुनं पण चालतं नवीन पण चालतं आणि जे झालेले आहेत पण नवीन करणं हे आता जनरेशन मध्ये चाललेलं आहे. त्याचं एक उदाहरण तू गेल्या वर्षी बघितलं असेल, मुंबईचा राजा सेम दीनानाथ वेलिंग सारखी फेसिंग ते तिरमलने आणण्याचा प्रयत्न केला आणि ती आणली. नक्की हो. तसाच तुझ्या वाकडून पण एक काहीतरी असं येऊ दे. नाही यावर्षी ते युवराज मध्ये तुम्हाला बघायला भेटेलच जुन्यामध्ये काहीतरी नवीन. नक्की नक्की ते बघायलाच भेटेल, आपल्याला पाहायचंच आहे. दुसरा प्रश्न असा आहे की हा जो छोटा चेहरा आहे, युवा चेहरा आहे, पुढे जाऊन त्या मूर्तिकाराला जर जनसंकुल आणि आपल्या वर्कशॉपमध्ये परळ वर्कशॉपमध्ये
तिकडून आपल्या गणपतीचं आगमन करायचं असेल तर असं काय तुमचं स्वप्न आहे का पुढे? स्वप्न आहे, पण भांडूप सोडणार नाही. की भांडूप मध्ये एक तरी मूर्ती निघणार आणि येणार. तिकडनं झालं तर स्वप्न ते साकार होईलच. भांडूप मध्ये पण एखाद दुसरी मूर्ती करेल. करेन म्हणजे ना. भांडूप जिकडनं निर्माण झालाय निर्माण तिकडनं झालंय. विसरून नाही त्या जागेला विसरून नाही नाही चालत, चालणार. जिथून आपलं उगमस्थान आहे. Yes. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आपल्या कारखान्यामध्ये आता गणपतीच्या मूर्त्या घडत आहेत, त्याचं कार्य कशा पद्धतीत चालू आहे? चालू आहे आता 3-4 एक मूर्त्या झालेल्या आहेत आणि 2-3 मूर्त्यांमध्ये आपले 5-6ची बुकिंग कम्प्लीट होईलच. मग आपण फिनिशिंग टचला पुढच्या महिन्यात मोकळे होऊ. मोकळे हो ना. हो. म्हणजे आपलं जवळपास काम युद्ध पातळीवर आटोक्यातच आहे, पण आपण ते धरून नाही चालायचं की आटोक्यात आहे. मग आपण खूप मागे राहून जाणार. आपण पुढच्या महिन्यातच गणपती आहेत त्या उद्देशाने आपण चाललेलो आहे. जर समजा आगमन पुढे गेलं आणि अजून काम आलं तर घेणार काय? हा घेईन ना नक्की. अरे नक्की. चान्स असेल तर अरे वा, आपण असा ते मूर्तिकार पाहिजे बाबा. नाही म्हणून तर प्लस मध्ये आतापासून राहायचं आहे. म्हणजे आलं तर नंतर घेऊ शकतो. घेऊ शकतो. ठीक आहे. दुसरा प्रश्न असा आहे, जर तुझ्या कारखान्यातून पहिलं आगमन कुठलं होणार आणि कधी होणार आहे? भांडूपचा एवढंच पहिला असेल पुढच्या महिन्यात एक 25 दिवसांनी आहे ना. नक्की. चालेल. पण नंतर मग असेच 6 तारीख 8 तारीख हे चालूच आहेत. चालूच आहेत ना. म्हणजे आता तुला नवीन नवीन मूर्त्या येतच आहेत हो, हो. तुझ्याकडे. नक्की पुढच्या वर्षी तर पुढे मार्केट नक्की आपल्याकडे आपण असेल. तो प्रयत्न करू. प्रयत्न चालूच आहे ना. तर तुला अशाच शुभेच्छा आपल्या ओमकार केळुसकर ब्लॉग करून देतो. अशी तुझी भरभराटी हो, नाव रूपाला येऊ दे, तुझ्या मूर्त्या लालबाग परळ मधून पण निघू दे असं नक्की, मला नक्की, वाटतं. नक्की. आपलाच कोकणी माणूस आहे तर आपल्या कोकणी माणसाचं नाव होऊ दे. नक्की. नक्कीच तुला शुभेच्छा देतो. माझ्या केळुसकर ब्लॉगला तुम्ही व्हिडिओ दिली, मला नक्कीच करायची होती आणि तो योग आला की बाबा मी ती मूर्ती पाहिली आणि मला मूर्तिकाराबरोबर मुलाखत करायची Yes, आहे. yes. माझा पॉडकास्ट करायचा तो झालेला आहे. तुला मी शुभेच्छा देतो. आपल्या मूर्तिकाराचे पुढच्या मूर्त्या बघा, युवराज पुन्हा घडवत आहेत. तर आपल्या चॅनलला असेच तुम्ही सपोर्ट करायला असेच करता. अजून मूर्तिकारांचे मंडळाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. हा आपण बऱ्याच वर्षांनी केलेला व्हिडिओ आहे तो मूर्तिकाराचा. प्रसिद्ध मूर्तिकार आपले हार्दिक सावंत आपल्या चॅनलला जोडलेले होते. त्यांनी आपल्याला चॅनलला व्हिडिओ दिली. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. गणपती बाप्पा मोरया. मोरया.